असतो, कधी अहंकार असतो, कधी ईर्ष्या असते, कधी द्वेष असतो. सगळं निघून जाईल, सगळं निघून जाईल. कधी टेन्शन असतं, कधी उदासीनता असते. पण हा जो सत्य अभ्यास आहे की मी एक शुद्ध आत्मा आहे आणि तुम्ही सुद्धा एक शुद्ध आत्मा आहे. मी एक डायमंड आहे, तुम्ही एक डायमंड आहे. मी एकटीच श्रेष्ठ नाही, पण तुम्ही सुद्धा तेवढे श्रेष्ठ आहे. हा जितका आपल्या मनामध्ये राहतो तेवढी आपली भावना शुद्ध होती. आज किती सुंदर पॉइंट बाबाने दिला, सेवाभाव. ऐकलं ना सगळ्यांनी? सच्ची सेवा तो बच्चे करते ही है, लेकिन सेवा भाव होना जरूरी है. सेवा भाव म्हणजे काय? सेवा, कुणाचीही सेवा केली तर त्याला त्याच्यामध्ये आनंद मिळाला पाहिजे, सुख मिळालं पाहिजे, त्याला छान वाटलं पाहिजे. माझ्या प्रत्येक व्यवहारानं, प्रत्येक बोलानं, माझ्या कृतीनं दुसऱ्याला काय मिळालं पाहिजे? शांती मिळाली पाहिजे, नाहीतर आनंद तरी मिळाला पाहिजे, नाहीतर प्रेम तरी मिळालं पाहिजे, नाहीतर सुख तरी मिळालं पाहिजे, नाहीतर छान तरी वाटलं पाहिजे, रिलॅक्स तरी झालं पाहिजे. त्याला म्हणतात सेवा. असं मी एक उदाहरण ऐकलं होतं. माउंट आबूमधलं एक VIP आलेले होते आणि एका बहिणीनं खूप छान त्याला विद्यालयाचा छान परिचय दिला. त्याला सुद्धा तो आवडला. पण त्यानंतर एक 10-11 वर्षाची मुलगी त्यांच्यासाठी सरबत घेऊन आली आणि एका ट्रेमधून, स्वच्छ ट्रे, छान ग्लास, त्याच्यामध्ये सरबत, त्याच्यावर एक ग्लासवरती एक झाकण, दोन्ही हातामध्ये ट्रे घेऊन स्माइलिंग फेसनं आली. त्यांना तो ग्लास दिला. 2 मिनटं तिथंच बसली. त्यांनी सरबत घेतलं, नंतर परत ग्लास घेतला आणि निघून गेली. नंतर त्यांना विचारलं अनुभव स्टेजवरती, तर त्यांनी मला सांगितलं की मला इथे सगळ्या गोष्टी आवडल्या, पण माझ्यावर जो छाप पडला तो त्या मुलीचा, की ती जे सरबत घेऊन आली आणि एवढं आनंदी वृत्तीनं तिनं मला ते जे सरबत दिलं ते मी कधीच विसरू शकणार.